तर भावांनो नमस्कार, जय श्रीराम, जय शिवराय. माझं नाव महेश. पुन्हा एकदा सर्चा करतो तुमच्या लाडक्या बाय यूट्यूब चॅनल महेश कुंभार ग्राफिक्सवरती. तर भावांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप दिवस झाला व्हिडिओ आला नव्हता. तर भावांनो काही पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकला गेला नाही. तर भावांनो आता परत असं होणार नाही आणि आपले व्हिडिओ जे आहे ते डेली येत राहतील. तर भावांनो आजचा व्हिडिओ आपला सिनेमॅटिक पोस्टरवरती होणार आहे. तर भावांनो आपण एकदम कडक असं पोस्टर आज क्रिएट करणार. तुमच्या समोर बघू शकता एकदम कडक आणि एकदम खतरनाक असं आपलं आजचं बॅनर डिझाईन होणार आहे. आपण बर्थडे बॅनर विथ सिनेमॅटिक याचा लुक टाकणार आहे आणि एकदम कडक आणि एकदम खतरनाक असं आपलं आजचं बॅनर डिझाईन होणार आहे. तर भावांनो तुम्हाला जर मटेरियल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला PSD फाईलची लिंक मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही PSD फाईल इझिली डाउनलोड करू शकता. आणि भावांनो आपण काही मटेरियल पण दिलं आहे. तर भावांनो आपण आलो आपल्या होम स्क्रीनवरती. तुम्हाला पहिली ते मी लावून देतो. आणि भावांनो एक मेन गोष्ट म्हणजे आपण जो पासवर्ड आहे तो आपण बोलून सांगला आहे. तर भावांनो मध्येच तुम्हाला पासवर्ड जो आहे तो सांगला जाईल. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा. परत सांगतो आपण पासवर्ड आहे तो मी बोलून सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. ओके. तर भावांनो आपली हे PSD आहे. हे जे तुम्हाला समोर दिसत आहे हे आपली PSD. ओके. नंतर आपण काही मटेरियल पण दिलं आहे आणि आपली PSD जी आहे ते आपण आता ओपन करून घेऊ. तुम्ही मटेरियल आधी बघितलं आपण ते जेव्हा आपण पासवर्डचं सांगत होतो तेव्हा मी तुम्हाला मटेरियल जे आहे ते दावून दिलं. तर आपल्या PSD काही असे होणार आहे. तर एकदम सिनेमॅटिक बॅनर आपला असं होणार आहे एकदम कडक असं. ओके. तर मी तुम्हाला आता सर्व जे एक एक ओपन करून लावतो. बघू शकता अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड घेतलं. ओके. नंतर त्याला थोडे इफेक्ट टाकले. होऊ शकता इकडून ब्रश आहे भाऊ ना आपला सिंपल ब्रश असतो ना त्याचा मी आपला येलो कलर थोडा कमी करून मारला आहे. नंतर इकडून गुलाबी कलर. ओके. असं कलर तुम्हाला मारायचं आहे. नंतर हे बघू शकता एक चेंज पण करू शकता. तुमचं नाव टाकायचं असेल तुमचं नाव टाकू शकता किंवा तुमचं काही GFX किंगसुद्धा राहू देऊ शकता. ओके. तुमचा मित्र असेल काही ते टाकू शकता तुम्ही. पुढे नुसता सिंपल असा फोटो लावायचा त्याला थोडाफार इफेक्ट मारायचे तुमच्या पद्धतीने. जसं तुमचा फोटो आहे तसे तुम्ही इफेक्ट मारू शकता किंवा इथूनच डायरेक्ट ते तिथे पेस्ट करू शकता. ओके. तर भावना बघू शकता अशा प्रकारचा इफेक्ट एकदम कडक असा इफेक्ट आपण मारलेला आहे. ओके. नंतर आपण ब्रदर नाव टाकलेलं आहे. हे पूर्ण चेंजेबल आहे भावांनो. ओके. हे चेंजेबल आहे सर्व. बघू शकता अशा प्रकारचं आपलं आजचं बॅनर डिझाईन झालं आहे. ओके भावांनो बघू शकता झालं भावांनो. अशा प्रकारचं आपलं आजचं पूर्ण म्हणजे ते बॅनर डिझाईन होणार आहे. तर तुम्ही इथे तुमचा फोटो लावून आणि थोडेफार इफेक्ट मारून तुमचं बॅनर इझिली तयार करू शकता. ओके. आणि तुम्हाला हे मी मटेरियल जे आहे ते मोबाईल युजरांसाठी पण दिलं आहे. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके. तुम्हाला पुन्हा जावतो. बघू शकता हे तुम्हाला कुठे भेटेल. तर भावांनो तुम्हाला गुगलवर जायचं आणि ते स्काय सनसेट असं टाकायचं. ओके. नंतर तुम्हाला इथे पूर्ण जे आहे ते येऊन जाते. मतलब ते आपलं हे असतं ना काय त्या बॅकग्राऊंड तुम्ही म्हणता की तू कुठून घेतो. तर भावांनो हे ते. ओके. इथून मी ते गुलाबी बॅकग्राऊंड घेत असतो. मी खूप याच्यात वापरत असतो कारण मला गुलाबी कलर जास्तच आवडतो. इतका पण नाही आवडत. ओके. बघू शकता अशा प्रकारचं घेतलं होतं मी ते. अशा प्रकारचं मागे नदी वगैरे समजलं. याच्यातून घ्यायचं काही तसं हे नाही. खूप काही भेटून जाईल. स्काय सनसेट हे टाकायचं. होऊ शकता अशा प्रकारचं. नंतर मग इथे आपण काही इफेक्ट पण आहे पार्टिकल वगैरे ते पण दाखवून मी तुम्हाला. ओके. बघू शकता हे पार्टिकल. आता हे पार्टिकलसाठी काय करायचं माहिती आहे का. गुगलवर परत जायचं. गुगलवर गेल्यानंतर पार्टिकल PNG. ओके. इथे सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे 4 नंबर 5 नंबरचे जे PNG ते कॉपी करून घ्यायची. इथूनच कॉपी इमेज करायची. ओके. मी ते कॉपी इमेज करून घेतली आणि नंतर मग फोटोशॉपमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला ते Ctrl+V करायची. Ctrl+V केल्यानंतर त्याची साईज वाढवून घ्यायची. ओके. मी साईज वाढवलेली आहे. साईज वाढवून त्याला आपण इफेक्ट मारून घ्यायचा. म्हणजे तो आपण ओव्हरले इफेक्ट म्हणता ना तो त्याच्यातला 2 नंबरचा इफेक्ट म्हणजे तो 3 नंबरचा इफेक्ट मल्टिप्लाय तो मारून घ्यायचा. ओके. तो मल्टिप्लाय इफेक्ट मारल्यानंतर तुम्हाला काही असा इफेक्ट इथे दिसणार आहे. ओके. बघू शकता मी तुम्हाला करून दावतो एखादा पूर्ण जे ते बॅनर ते करून दावतो. बघू शकता अशा प्रकारचा इफेक्ट तुम्हाला दिसणार आहे. ओके. आता काही गरज नाही कारण मी आधीच मारला होता. तर भावांनो आपला पासवर्ड आहे 2610. परत सांगतो आपला पासवर्ड आहे 2610. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.